कोणत्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टी आपल्या स्वामींना खूप आवडतात आणि आपण स्वामी भक्त म्हटल्यानंतर आपण स्वामींची नुसती पोथी वाचन करणे, सेवा करणं ह्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, सेवा करणं तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतील तर त्या आहेत आपल्या स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आचरणात आणणे. तर ह्याच गोष्टींविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामींच्या मार्गात आलो. आपण स्वामी भक्त कधी बनतो तर जेव्हा आपल्या स्वामींची इच्छा असते की हा भक्त आपल्या सेवेत यावं आणि ह्या भक्तांना आपली सेवा करावं, त्यावेळेला आपण स्वामींची सेवा करतो आणि स्वामी मार्गामध्ये येतो. आपण ज्या वेळेला आपल्या स्वामींची सेवा करतो, स्वामींच्या मार्गात येतो, त्यावेळेला बघा आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या स्वामी सेवेमुळे शक्य होतात. आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताला कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेचा अनुभव हा नक्कीच येत असतो. तर तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत यायच्या आधीच किंवा स्वामींच्या सेवेत आल्यानंतर सुद्धा आपण एक मनुष्य म्हणून ह्या धर्तीवरती जन्माला आलेला आहोत म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष, प्रॉब्लेम, समस्या ह्या दररोज असतातच. नशिबात आपल्या प्रत्येकाच्या भोग हे लिहिलेलेच असतात आणि ते भोग आपल्याला भोगूनच संपायचे असतात. हे प्रत्येक भक्ताला माहिती आहे. आणि आपण एक स्वामी भक्त जरी असलो तरी सुद्धा स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये सुद्धा संघर्ष, समस्या किंवा भोग जे असतात ते भोगूनच संपवायचे असतात. असं नाही होणार की आपण स्वामींच्या सेवेत आलो म्हणून आपले हे जे समस्या असतील, ह्या जे भोग असतील किंवा हे जे प्रॉब्लेम असतील ते सर्व नाहीसे होतील. आपण स्वामींच्या सेवेत का यायचं हे आधी समजून घ्या किंवा आपण स्वामींच्या मार्गात का आलो. तर आपण मनुष्य म्हणून म्हटल्यानंतर भोग हे देवाला सुद्धा चुकलेले नाहीत. म्हटल्यानंतर आपल्या मनुष्याला हे भोग चुकतील का? आपल्या आयुष्यात जो पण संघर्षाचा काळ आहे, जे पण समस्या लिहिल्यात किंवा जे पण प्रॉब्लेम लिहिल्यात, जे पण संकट येणार आहेत ते येणारच आहेत. पण आपण स्वामींच्या मार्गात येतो आणि स्वामी सेवेकरी बनतो आणि स्वामींना वाटतं की हा स्वामी भक्त आहे, म्हणजे हा जो भक्त आहे ह्याच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम, संकट आहेत, समस्या आहेत, पण तो माझ्या मार्गामध्ये आला, माझी सेवा करू लागला तर ह्याचे जे भोग असतील त्या भोगाची तीव्रता मी कमी नक्कीच करेन. ह्याचे जे समस्या, संकट असतील यातून त्याला बाहेर पडण्यासाठी मी मार्ग नक्कीच दाखवेन. यासाठी आपल्याला स्वामी आपल्या सेवेमध्ये घेतात, म्हणजे आपल्या मार्गामध्ये घेतात आणि आपल्या स्वामींची इच्छा असते तेव्हाच आपण स्वामी सेवेकरी बनतो. यासाठी तुम्ही प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींच्या मार्गात आल्यानंतर आपल्या आयुष्यातील समस्या, संकट ही कधी कायमस्वरूपी संपून जाणारे नाहीत. तर आपण जेव्हा स्वामींच्या मार्गात येणार आणि स्वामींची सेवा आपल्यासाठी करणं का गरजेचं आहे हे प्रथम समजून घ्या. आता प्रत्येक स्वामी भक्त काय म्हणतो, मी स्वामींचा भक्त आहे, स्वामींची सेवा करतो, मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करतो, माझ्याकडनं हे होत नाही, माझ्याकडनं ते होत नाही, माझ्याकडनं पारायण होत नाही. तर हे सर्व कधी शक्य होतं? बघा, आपण कुठल्या पण गोष्टीला जेव्हा वेळ काढतो, वेळ हा काढावाच लागतो. वेळ हा आपल्याला असाच मिळत नाही. जेव्हा आपण मनाशी ठरवतो की मला स्वामींचं पारायण करायची खूप इच्छा आहे आणि मी हे पारायण करणार आहे, तर त्यासाठी आपल्याला वेळ हे नक्कीच मिळतो. आणि जेव्हा आपण वेळ काढतो तेव्हा प्रथम आपल्या मनामध्ये जी तळमळ असते त्यामुळे स्वामी आपल्याकडून ती सेवा, ते पारायण नक्कीच स्वामींनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला मनापासून सेवा करणं शक्य होईल, तुमचं मन एकाग्र असेल तेव्हाच तुम्ही सेवा करा. कारण जेव्हा मन एकाग्र असतं आणि मनापासून सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोचते. यासाठी जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादी प्रॉब्लेम असेल किंवा विचारांचं वादळ असेल त्यावेळेला तुम्ही स्वामींची महत्त्वाची सेवा जर असेल तर तेव्हा फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. कारण त्यावेळेला तुमच्याकडनं पारायण होणं किंवा ग्रंथपठण करणं त्या सेवेकडे तुमचं लक्ष लागणारच नाही. यासाठी तुम्ही त्यावेळेला नुसतं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर आता मी हे तुम्हाला स्वामींच्या सेवेचं सांगितलं की स्वामींच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला स्वामींची सेवा करणं का गरजेचं आहे. तर तुम्हाला हे तर झालंच, ह्या सेवा तर करणं तितकंच गरजेचं आहे. पण स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात की ज्या गोष्टी आपण आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण हे सेवा जी करतो त्या सेवेचं सुद्धा फळ आपल्याला स्वामी, जे वर्ष लागतं ते आपल्याला 2 महिन्यातच स्वामी सेवेचं फळ मिळेल. तर स्वामींच्या आवडत्या गोष्टी कोणत्या हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तो स्वामी भक्त त्या गोष्टी, स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपल्या आचरणात आणल त्यावेळेला स्वामींचा कृपाआशीर्वाद कायम त्या भक्तावर राहील. आता प्रथम मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या, सेवेविषयी माहिती दिली. तर आता स्वामींच्या आवडत्या गोष्टी कोणत्या ह्या सांगते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो आणि स्वामींची सेवा करतो
त्यावेळेला स्वामींचे विचार हे आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला समजून घ्यायचे. जेव्हा अडचणीत असेल, जे एखाद्या समस्या असेल आणि त्या व्यक्तीला जर मदतीची गरज असेल आणि आपल्याकडनं ती मदत जर होत असेल ना, तर तुम्ही त्या व्यक्तीला नक्कीच मदत करा. आपल्याकडं थोडंसं आहे, त्यातलं थोडं का विना दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाईट वेळेमध्ये मदत करतो, आपल्याकडनं जर ती मदत करणं शक्य होत असेल तर ती मदत नक्कीच करावी. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो, गरिबाला जेव्हा आपण मदत करतो, त्यावेळेला त्यांचा जो आत्मा असतो ना, तो आत्मा आपल्याला एक आशीर्वाद देतो, की ज्यांना त्यांच्या मनामध्ये एक चिंता असते की माझं हे काम होईल का. आणि जेव्हा आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांना मदत करतो, त्यावेळेला त्यांचा आत्मा आपल्याला एक आशीर्वाद देतो. आणि तोच आशीर्वाद हा आपली खरी स्वामी सेवा असते बघा. एखाद्याचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा स्वामी खुश होतात, कारण आपण त्याची मदत केली असताना एखाद्या गरिबाला मदत करणे हे सर्वात चांगली आणि सर्वात पुण्यदायक गोष्ट आहे, आणि जी स्वामी सेवेपर्यंत आपल्याला नक्कीच पोहोचवते. स्वामींना अजून एक आवडती गोष्ट कोणती, तर स्वामींनी काय सांगितलं, तर तुम्ही कधीही कोणाला नावं ठेवायची नाही. एखादी व्यक्ती जर पुढे गेली तर त्याची निंदा करायची नाही, दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही. आणि जरी समोरच्या व्यक्तीनं काही कारणास्तव आपल्याला जर वाईट बोललं, तर ती त्याची वाईट कर्म असतात आणि ती कर्म हे देव बघून घेतो. पण आपण आपली कर्म चांगली करायची. आपण कधीही कुणाला नावं ठेवायची नाही, कुणाची निंदा करायची नाहीत. कोण पुढं गेलं तर त्याला पाठीमागं त्याची निंदा करायची नाही. ह्या गोष्टीसुद्धा स्वामींना कधीही आवडत नाही. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो आणि स्वामींची किती जरी सेवा केली, किती जरी पोथी केले, किती जरी ग्रंथपठण केले, तरीसुद्धा आपण स्वामींपर्यंत कधीही पोचणार नाही. प्रत्येक स्वामी भक्ताने ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. कारण आत्ताचं जग हे जे आहे ना, हे कलियुग आहे. आणि ह्या जगामध्ये समोरची व्यक्ती ही सत्य असताना आपण समोरची व्यक्ती ही बरोबर असताना आपण चुकीचं असतो असं नाही. समोरची व्यक्ती सुद्धा चुकीची असते आणि कधी कधी आपण एक स्वामी भक्त असतो म्हणजे आपण सुद्धा कधी ना कधी चुकतो आपल्या आयुष्यामध्ये. असं नाही की स्वामी भक्त आहे म्हणजे आपण कधीच चुकणार नाही. आपण पण चुकत असतो आणि समोरची व्यक्ती सुद्धा चुकत असते. पण त्यावेळेला जेव्हा समोरची व्यक्ती चुकते, त्यावेळेला ती व्यक्ती जेव्हा वाईट कर्म करते आणि आपण तिला अजिबात उत्तर द्यायचं नाही, त्यावेळेला तिचे जी वाईट कर्म हे देव बघत असतो. पण आपण एक स्वामी भक्त आहोत, आपण स्वामींच्या मार्गात आलो, आपण स्वामींची सेवा करायला लागलो म्हटल्यानंतर आपण स्वामींचे विचार आचरणात आणि स्वामींच्या आवडीच्या गोष्टीच आपल्याला करायच्या आहेत, हे प्रत्येक स्वामी भक्तांनी लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेला आपण त्या व्यक्तीची कर्म तिच्यावर सोपवून द्यायची आणि आपण आपली चांगली कर्म करायची. आणि जेव्हा तुम्ही हे जरी ह्या गोष्टी जरी केल्या ना, जरी स्वामींची कमी सेवा केली ना, तरी सुद्धा स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहणार आहे आणि स्वामी तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. स्वामींनी दुसरी गोष्ट कोणती सांगितली, स्वामींच्या आवडीची दुसरी गोष्ट कोणती, तर मुक्या प्राण्यावर दया करायची. म्हणजे आपल्या दारापुढे जर एखादं प्राणी आलं तर त्याला कधी सुद्धा मारायचं नाही बघा. खूप अशी लोक असतात बघा, म्हणजे मी अशी खूप लोक बघितलेत की त्यांना नाही, काही जणांना प्राणी आवडत नाहीत. पण प्राणी जरी आपल्याला आवडत नसली तरी सुद्धा आपण त्यांना कधी मारायचं नाही. तुम्हाला नाही आवडत ना ते दारापुढे आलेलं, तर त्यांना तिथनं बाजूला सरकवायचं, फक्त त्यांना कधी मारायचं नाही. दगड वगैरे कधी सुद्धा त्यांना मारायचं नाही. तुम्ही जर त्यांना मारलं ना तर ते इतकं वाईट कर्म असतं की त्याचं फळ हे आपल्याला ह्या जन्मातच भोगावं लागतं. त्यामुळे कधीही मुक्या प्राण्यांना, जनावरांना कधीही मारायचं नाही. तुमच्याकडे जर थोडंसं काही खावं घालण्यासारखे पदार्थ जर असतील तर त्यांना नक्कीच बाहेर तुम्ही खाऊ घाला. पण जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांवर प्रेम कराल तेव्हा सुद्धा स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचेल. कारण स्वामींनी पहिल्यापासून सांगितलंय की जी मुक्की प्राणी असतात त्यांच्यावर तुम्ही नक्की दया करा. स्वामींची ही सुद्धा आवडती गोष्ट आणि स्वामींची सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर स्वामींनी सांगितले की गरीब अशी तुलना कधीही करू नका. आपण एक मनुष्य आहोत आणि आपल्या स्वामींनी आपल्याला ह्या धर्तीवरती जन्माला दिले. प्रत्येक जण श्रीमंत गरीब हे त्याच्या कर्तृत्वावर असतो. एखादी व्यक्ती जर गरीब असेल तर ती तिचं काहीतरी प्रॉब्लेम असेल तिच्या आयुष्यात म्हणून ती गरीब असेल. पण ती आयुष्यभर गरीबच राहणार आहे का? ती आज ना उद्या नक्कीच श्रीमंत होईल. पण आपण श्रीमंत आहोत म्हणून सुद्धा कधी सुद्धा गरीबाला कमी लेखायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही गरीबाला कमी लेखता आणि गरीबाचा जेव्हा आपण अपमान करता, अपमानाचा शब्द बोलता, त्यावेळेला ती गरीब जी व्यक्ती असते किंवा एखाद्याचा जर आपण अपमान करतो बघा काही कारणास्तव, जेव्हा ती समोरची व्यक्ती असते आणि तिला जेव्हा ते जाणवतं की ह्या व्यक्तीने माझा अपमान केलाय आणि त्यावेळेला तिच्या मनाला जेव्हा वाईट वाटतं, यातना होतात, तेव्हा तो आशीर्वाद जो असतो ना तो खूप वाईट असतो. आणि त्यामुळं काय होतं तर स्वामीने ह्या गोष्टी कधीही आवडत नाही. प्रथम सांगितले की तुम्ही तुमच्या कर्मातली स्वामी सेवा ही चांगली करा. आणि ज्यावेळेला आपली कर्मातली स्वामी सेवा ही चांगली असेल तेव्हा आपण स्वामींची कमी सेवा केली तरी सुद्धा स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो. स्वामी आपली सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना प्रथम आपल्या स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा. सेवा करत असताना म्हणजे दिवसभराच्या कामामध्ये तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण अगदी शुद्ध मनानं अंतकरणानं जरी घेतलं तरी सुद्धा स्वामी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येतील, प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करतील. पण तुम्ही स्वामींचे विचार, स्वामींच्या आवडीच्या गोष्टी ह्या आपल्या आचरणात नक्कीच आणा. त्याशिवाय तुम्ही स्वामी
सेवेपर्यंत कधीसुद्धा पोचणार. तुम्ही ही सेवा आचरणात आणा आणि स्वामींचे विचार समजून घ्या. स्वामींची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण जेव्हा सेवा करून आपण आपले चांगली कर्म करणार ना, तेव्हाच त्या सेवेचे अनुभव, त्या सेवेचं फळ हे स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यात देणार आहे. हे प्रत्येक स्वामी भक्तांनी समजून घ्या. आपल्याकडनं नकळत चुका ह्या आपल्या आयुष्यात खूप होत असतात, पण त्या चुकांबद्दल तुम्ही स्वामींजवळ क्षमा मागा आणि पुन्हा आपल्याकडनं ह्या चुका होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच पावतील आणि स्वामींच्या आवडीच्या गोष्टी आपण जे वाचनात आणून आपल्या स्वामींची सेवा करणार, तेव्हा तुम्हाला सेवेचा नक्कीच अनुभव येणार. तर अशा पद्धतीने मी स्वामी भक्तांना स्वामींच्या आवडीच्या गोष्टी कोणत्या की ज्या आपण केल्यानंतर आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद प्रत्येक स्वामी भक्तावर राहील. प्रत्येक भक्ताच्या स्वामी महाराज मनोकामना हा नक्कीच पूर्ण करतील, इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत ते स्वामी नक्कीच तुम्हाला देतील. याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी